राम राम मंडळी. तर आजच्याच दिवसाच्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की मला संध्याकाळी कामावर जायचं आहे. तर 7:30 वाजता मी कामावर निघाली आहे. काय काम आहे मला माहीत नाही. बदलीचं काम आहे. एका टायमाचे म्हणजे 1 ते 1.5 तासाचं काम आहे आणि 500 रुपये मिळणार आहेत. तर मी म्हटलं बघूया जाऊन काय काम आहे. आपल्याला जर योग्य वाटलं, आपल्याला करण्यासारखं असेल तर आपण करूया. तर मी आली आहे आणि ज्या लेडीजनी मला कामावर आणलं आहे ती लेडीज पण आली आहे, पण ती बोलली मी व्हिडिओत येणार नाही. तर ती मला घरी घेऊन आली आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर तिने हे काम सांगितलं की असं असं काम आहे. पण तिचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे तिने मला पाठवलं इथे कामावर. तर तुम्ही बघू शकता किती भांड्यांचा ढीग आहे. तर बघा तुम्ही, पूर्ण किचन अस्तव्यस्त आहे. एकही गोष्ट नाही, खाली पूर्ण किचनचा कचरा बिचरा आहे. पूर्ण किचन घाण झालेलं आहे आणि एवढं सगळं किचन मला आवरायचं आहे. फक्त किचनच आवरायचं आहे. सगळी भांडी घासायची आहेत, झाडू मारायचा आहे किचनचा, लादी वगैरे पुसायची आहे. भांडे भरपूर आहेत, पण तरी पण मी म्हटलं चला जाऊ द्या, आपण आलोच आहे ना आता, तर मग कामाला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे खरगट्या सकट भांडे होते. भांड्यांमध्ये कचरा, खरगट, फळांची सालं, भाजीची सालं, अजून तुम्हाला सांगते कागद, टिश्यू, सगळं होतं. पहिले सगळा डस्टबिन बाहेर काढला आणि सगळं खरगटं काढून घेतलं व्यवस्थित आणि खरगटं काढून भांडे व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि मग म्हटलं भांडे घासायला सुरुवात करूया. तर मंडळी, हे माझ्या घराजवळच काम होतं आणि माझी मैत्रीण माझ्यासोबत आली होती, त्यामुळे मी ह्या कामाला होकार दिला. नाहीतर संध्याकाळच्या वेळेला बदलीवरचं अनोळखी ठिकाणी कामावर जाणं शक्यतो मी टाळते. कारण आजकाल आपण अशा बातम्या बघतोय काय. तुम्ही जर माझ्या चॅनलवर असाल, माझा दुसरा चॅनल जो आहे खबरी रीमा, त्याच्यावर पूर्ण मी खबरी टाकत असते. तर त्या सगळ्या खबरी ज्या माझ्या कानावर येतात त्या मी तुम्हाला सांगत असते आणि तुम्हाला अलर्ट करत असते. मग मी का अलर्ट नाही होणार. त्यामुळे मी आता कुठल्याही नवीन अनोळखी ठिकाणी काम करताना किंवा तिथे जाताना खूप विचार करते. पण माझी मैत्रीण माझ्यासोबत आलेली, तर ती बोलली की ही जी लोकं आहेत ते इथे राहत नाहीत, हे दुबईला राहतात आणि त्यांचं इथे फ्लॅट आहे. ते आले की महिन्यानी 2 महिन्यांनी इथे 3-4 दिवसासाठी येतात, राहतात आणि जर तू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चांगला ठेवली, त्यांना तुझं काम आवडलं, तर ते जेव्हा दुबईवरनं येतील तेव्हा तुला बोलवतील आणि तुला एका टायमाचे 500 रुपये, म्हणजे दिवसाला त्यांनी जर तुला 2दा बोलवलं तर तुला 1000 रुपये भेटतील आणि 1 ते 1.5 तासाचंच काम असतं, जे तुम्हाला आत्ता दाखवलं आहे तेवढंच. आता तुम्हाला वाटत असेल बापरे एवढे भांडे, एवढं सगळं. तर आता काय, मी जेवणाचं काम करते हे तुम्हाला माहितीच आहे, पण आता त्याच्यासोबत जर असं काही एक्स्ट्राचं काम असेल आणि जर ते आपण भेटत असेल तर मग आम्ही करतोच. तर आमच्यासाठी हे काय खूप मोठी गोष्ट नाही आणि आता ह्या सगळ्या गोष्टीची मला सवय झालेली आहे. पटापट भांडे घासायचे, पटापट कामं आवरायचे. 1.5 तासाचा विचार केलेला की 1.5 तास लागेल, पण 55 मिनटामध्ये हे माझं काम झालं. कारण व्हिडिओ बनवताना मी टाईम लावलेला की किती टाईम लागतोय मला बघायचं होतं. तर 55 मिनटामध्ये माझं काम झालेलं आणि 60 मिनटामध्ये मी लिफ्टमध्ये होती, म्हणजे 1 तास मला पूर्ण झाला. ती मैत्रीण मला इथे सोडली आणि मग ती गेली आणि मग मी कारण की मी घरात जेव्हा एंट्री केली तेव्हा ती माझी मैत्रीण माझ्यासोबत होती आणि घरात कोणच जेंट्स माणूस नव्हता, लेडीजच होती. ती पण सिनियर सिटीजन होती आणि घरात तिची नातवं वगैरे असतील. तर अशा प्रकारे होतं आणि मी आपल्या कामाला बिनधास्त सुरुवात केली. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण व्यवस्थित आणि बरोबर काम करतोय आणि असे म्हणजे मला रिस्क वाटली नाही आणि मी कामाला सुरुवात केली. तर अर्धी भांडे घासून झाले आणि ते भांडे मी खाली ठेवले आणि बाकीचे जे कडक झालेले चहाचे, दुधाचे, तळणाचे, तेलाचे, ते सगळे भांडे घासायला घेतले. तर मंडळी, भांडे वगैरे घासून मला ते ठेवायचे होते, म्हणजे पुसायचे वगैरे नव्हते, फक्त जाळीतच ठेवायचे होते. किचन गॅस घासायचा होता आणि खालची लादी पुसायची होती. मला फक्त किचनमध्येच काम होतं. आणि ही लोक जर पुन्हा 1-2 महिन्यांनी दुबईवरनं आले की त्यांनी माझा नंबर घेतलेला आहे. ते मला बोलले की हम आपको कॉल करेंगे तो आप आ जाना. त्यांना माझं काम आवडलं, माझं बोलणं वगैरे सगळंच आवडलं. पहिल्या भेटीत आपण काही सगळंच हे करू शकत नाही, पण तरीही त्यांना मला त्यांचं काम पटलं आणि त्यांना माझं काम पटलं. तर ते बोलले की हम जब भी आएंगे आपको कॉन्टॅक्ट करेंगे, आप आ जाना. तर मी पण म्हटलं की आपला वरचा गाडीचा, पेट्रोलचा, दुधाचा, भाज्याचा ह्याचा खर्च निघतो आणि जर आपली महिन्याचा पगार तर आपला असतोच, पण हा आपल्याला गृहिणींना रोजचा खर्च किती असतो. आता माझी
दोघं मुलं कॉलेजला जातात, त्यांचं भाडं झालं, दूध झाली, भाजी झाली, तर प्रत्येकाला वरचा खर्च हा असतोच आणि आपला पगार येतो 1 तारखेला. तर मग हा जो आपला रोजचा खर्च असतो तो अशा वरच्या कामांनी निघतो. यासोबतच मी ब्युटी पार्लरचं पण काम करते. तुम्हाला जर माहीत असेल, तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्ही बघू शकता. मी ब्युटी पार्लरच्या पण ऑर्डर घेते, वॅक्स, फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर. तर ते पण मला वरचा माझा खर्च निघून जातो. तर अशा प्रकारे भांडे घासून झाल्यावर मी किचन घासायला घेतलं. किचन म्हणजे गॅस वगैरे शेगडीच्या सगळ्या जाळ्या काढल्या, कारण मंडळी अक्षरशः त्या जाळीवर पूर्ण चहा, दूध सगळं उतू गेलं होतं. मला वाटतं त्या आंटींचं वय जास्त आहे ना, तर त्यांना जमलं नसेल. तर ठीक आहे, मी गॅस, किचन वगैरे सगळं घासलं, किचन कट्टा क्लीन केला. पण तरीही भांड्यामागून भांडे येतच होते. आता अजून भांडी त्यांनी आणून ठेवलेली आहेत, म्हणजे काही मुलं वगैरे खात असतील, लहान आहेत मुलं, तर ते खात असतील तर ती भांडेसुद्धा त्यांनी आणलेली आहेत. मी किचन वगैरे व्यवस्थित स्वच्छ सर्फनी, साबणाने व्यवस्थित घासून घेतलं, पुसून घेतलं, कारण आपलं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं मला वाटतं. एवढी काय खास इंग्लिश येत नाही मला, फक्त 12वी शिकली आहे मी, पण तरीही तुम्हाला समजावं, तुम्हाला आवडावं म्हणून मी बोलायचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळं किचन साफ करून घेतलं आणि पहिलं इम्प्रेशन आपलं चांगलं पडावं आणि अशी कामं आपल्याला अधूनमधून भेटत राहावी यासाठी मी माझं पूर्ण 100% दिलेलं आहे. तर अशा प्रकारे भांडीची जाळी वर ठेवली आणि बघा, ही जी दुसरी भांडी आहेत ते काय पास्ता वगैरे खात होते, त्याची भांडे जे राहिलेले ते त्यांनी मला नंतर आणून दिले. सगळं खरगटं डस्टबिनमध्ये टाकलं, डस्टबिन आतमध्ये टाकली आणि मी आपले उरलेली भांडी घासायला घेतली. तर ही भांडी घासल्यावर मी आपलं लादी वगैरे पुसणार आहे आणि मग घरी जाणार आहे. आता काही जास्त काम राहिलं नाही आहे, मुळात भांडेच होते जास्त, तेवढे भांडे. आणि हे जे तुम्हाला समोर दिसत आहेत ना मंडळी, फक्त एवढीच भांडी नाही आहेत, ह्याच्या मागे एक अजून किचन ओटा आहे, म्हणजे ओटा असा, त्याच्यावर पण मी काही भांडी ठेवलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता. हे सगळं झाल्यानंतर मी लादी पुसायला घेतली आहेत. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला सपोर्ट करा. मी जेवणाचं काम करते, तसंच बाकीचे घरकाम पण करते. तर मंडळी, मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर अशा प्रकारे सगळी कामं निपटले. किचन, गॅस सगळं क्लीन केलं आहे, भांडी सगळी जाळीमध्ये ठेवली आहेत आणि बघा पूर्ण मी घामाघूम झाली आहे. आणि आता बरोबर 1 तासाने मी घराबाहेर पडणार आहे. आता मी जाणार आहे घरी. तर बघू शकता, लादी वगैरे पण पुसली आहे, घर एकदम चकाचक केलं आहे. त्यांना माझं काम खूप आवडलं. त्यानंतर लिफ्टचं बटन दाबलं आणि आता चालली आहे मी घरी. तुम्ही विसरू नका हां तुमच्या बहिणीला सपोर्ट करायला. व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या डेली व्लॉगसाठी आणि घरकाम करणाऱ्या तसंच जेवण बनवणाऱ्या बायकांचं आयुष्य कसं असतं, ते आपला दिवस कसा घालवतात ते बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून जावा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.